40 या ठिकाणी नाव सांगा. काल जेव्हा इथं मतपेट्या आल्या, आमचं ऑब्जेक्शन आहे या मतपेट्या ह्या बदलल्या गेलेल्या आहेत. आम्हाला इथल्या बूथ केंद्राचं आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे ही आमची मागणी आहे. 1 मिनिट साहेब, आम्हाला बोलू द्या. आम्ही संविधानिक आम्ही बोलतोय साहेब. सगळे मत सेम आहेत, सगळे मत सेम आहेत. 200च्या वर खाली एक पण नाहीये. आमच्या इथे मत आम्हाला मत नाही भेटले का? मतमोजणी थांबवण्यात यावी. 9 राऊंड झालेले, इथली मतमोजणी थांबवण्यात यावी. पुढचे 2 राऊंड होण्याच्या आधी आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा दाखवण्यात यावे. आणि त्याच्यानंतर जाहीर निषेध, बीजेपीचा जाहीर निषेध. मशीन चेंज केले गेलेले. 8,000 लोक मी आता तुम्हाला सांगतो, ऐका. रात्री 1 ते 1:30 वाजता मला इथं पोरं थांबवली होती. मी इथं पोरं थांबवलेली होती माझी. आणि ईव्हीएम मशीन ज्या शाळेतनं गाडी येत होती ना, त्या शाळेत त्या गाडीच्या पाठीमागे माझी पोरं होती. या VIT कॉलेजचे मशीन मधून यायला पाहिजे ना, त्यांनी त्या गाडी कुठून खडी मशीन चौकात इकडे आणली. रोजलँडची मशीन ची गाडी तिथून अशी इकडे गेली कात्रज साईडला. मधून इथून यायला पाहिजे ना, इथून गोकुळनगरवरनं तिकडून फिरून आणली. त्यावेळेला व्हिडिओ शूटिंग करायला लागली परत. त्यावेळेला परत ज्या बस होत्या त्या एक ठीक होतं, बसमध्ये मशीन आल्या त्या एक ठीक होतं. 4 व्हीलर मध्ये पण मशीन आल्यात. इथं 4 व्हीलर मध्ये मशीन आल्यात. काय बोलायला गेलं तर स्पेअरच्या मशीन बोलण्यात आलं. आतमध्ये आमचा एकही माणूस नव्हता, एकही माणूस आमचा किंवा कोणाचा नव्हता. हे सगळे जर यांना आता बीजेपी पोलीस प्रशासन विकत घेऊ शकते, इथले कर्मचारी विकत घेऊ शकते. आमचा याच्यावर आक्षेप आहे. मशीन आल्या अधिकारी आम्ही बोललेलो आहे, मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, नंतर मतमोजणी घ्या. माझं एवढंच म्हणणं आहे. अर्ज दिलेला आहे. कंप्लेंट कालची कंप्लेंट केली. आपलं नाव काय? आपण कुठल्या पक्षात? आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडनं. नाव तुमचं? अर्ज दिलेला आहे आमच्या आता दिलेला अर्ज. आपलं नाव सांगा ना साहेब. नाव सांगा ना. नाव सुरेश उर्फ बाळा गवडे. आणि ऐका, अर्ज देऊन अर्ज दिलेला आहे. हा या तुम्ही पण या. बाळाभाऊ काय पक्ष सांगा, नाव सांगा. आम आदमी पक्षाचा उमेदवार आहे मी 40 मधून. आम्ही काल 112 बूथ मध्ये फिरलो. त्यापैकी हे सांगते तुमचा आक्षेप कशासाठी? आक्षेप आमचा असा आहे की ड मशीन पहिली लावली गेली, न मशीन शेवटी लावली गेली. अ मशीन ही पहिली लावली गेली पाहिजे. मतदारांचा संभ्रम आणि गोंधळ झालेला आहे. तर हे मतदार 1 मिनिट आहे. हा विषय काल का नाही तुम्ही बोलले? काल बोललोय. काल आहे. ARO आहेत, त्यांना मी फोन करून सत्तेची काय आरोचं नाव काय आहे? आरोचं नाव सांगा. गवर साहेब कोणीतरी आहेत, ते आहेत आरो. आणि ARO जे आहेत पानसरे मॅडम आहेत, त्यांना आम्ही याच्यामध्ये गोंधळ का नाही घातला काल? आम्ही या गोष्टीवर जास्त हे नाही काय केलं की म्हणलं मतदार प्रक्रिया बंद पडेल म्हणून तिथं जास्त गोंधळ घातला नाही. त्या विषयावर जेवढं होतं होईल तेवढं म्हणलं मतदान होऊ द्या. काय आणि याच्यामध्ये यांनी आमच्या प्रभागातले नागरिक मतदान करायला राहिला गोकुळनगरला, अशोकनगर, येवलेवाडी मतदान येवलेवाडीला टाकण्यात आलेलं आहे यावेळेस. आणि कोंडव्याचं मतदान येवलेवाडी सिंहगड कॉलेज, गोकुळनगरचं मतदान कोंडव्यामध्ये सिंहगड कॉलेजला. अशा पद्धतीनं आमचे मतदार बाहेर निघून त्यांची गैरसोय. दुसरी गोष्ट या पद्धतीचं आमच्या विरोधकांनी राजकारण केलेलं आहे. अतिशय चुकीच्या गोष्टी नाही, पण ईव्हीएम मशीन घोटाळा असणार आहे. तुमचं पक्षाचं नाव सांगा. आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाळाभाऊ कवडे सोबत मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. 100% ईव्हीएम मशीन घोटाळा आहे. आणि
एवढा मोठा इथं हारजीत असते. आता हे तुम्ही इथं प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसवले आहेत. आम्हाला CCTV कॅमेऱ्याचा फिटच पाहिजे. हे आता इथं जे केलं ते केलं. काल जिथं ज्या वेळेला आतमध्ये आम्ही विचारपूस केली त्यावेळेला पोलीस कर्मचारी होते, त्यांच्या समोर सांगण्यात आलं होतं की ह्या मशीन ज्या आहेत ह्या फक्त राखीव मशीन आहेत.